Hello. Someone taking my interview. अम्याबद्दल काय वाटतं, काय बोलू मी अम्याबद्दल? बाकी माझं हे खराब दिसत नाही ना हिरो दिसतंय असं पेन्स मध्ये सिनेमॅटोग्राफी करायची ते शिवाय कधी कधी मग बोलू काय या प्लीज सब्सक्राइब टू अमेजिंग यश अपलोड किया। मेरे लिए शब्द ही नहीं है तेरे पास। सारे शब्द खत्म हो गए। क्या बोला तूने? मेरे लिए शब्द नहीं है तेरे हेलो माय टेस्ट हे गाइस वेलकम टू माय ब्लॉग यार थांब लगेच रेकॉर्ड नको करू. तुला माहिती आहे रेकॉर्ड करतो. आयुष्यामध्ये असे खूप कमी लोक आले, त्याच्या मधला एक तू आहेस आणि अशीच आपली मैत्री पुढे कंटिन्यू राहील असंच मी तुला सांगतो. विजय पवार बोलायला लागेल बघा सगळेजण ऑडियन्स माईक टेस्टिंग 1 2 3 4 माईक टेस्टिंग 1 2 3. तर हे मनुष्यांनो, मी अमेझिंग यश स्वागत करतोय तुमचं एका नव्या कोऱ्या कुरकुरीत आणि करकरीत व्लॉग मध्ये. आज थोडासा इमोशनल व्लॉग असेल माझा, कारण का आज माझा आहे शेवटचा दिवस माझ्या कंपनीमध्ये. मिक्स रिॲक्शन्स आहेत, कारण का 4 वर्ष झाली या कंपनीमध्ये मी काम करतोय. म्हणजे ही पहिलीच माझी मरीनची कंपनी आहे, मरीन इंडस्ट्रीमधली कंपनी आहे. सो खूप चांगले मित्र मला ह्या कंपनीमध्ये भेटलेले आहेत. सो खूप जास्त अटॅचमेंट्स त्यांच्यासोबत झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी आता एका दुसऱ्या कंपनीमध्ये चाललो आहे. सो ते थोडंसं जड जाते मला, पण काय करणार, इट्स लाईफ. आपल्याला कुठेतरी पोचायचं असेल तर कुठून तरी निघावंच लागेल. बघूया आज मी सगळ्यांचे छोटे छोटे बाईट्स घेणार आहे की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं. ऑफकोर्स माझ्या तोंडावरती चांगलंच बोलतील, पण तरी काय मेमरीज असतील त्या आपण बघूया. क्या बोलूं मैं? So whenever I feel low or anything like that, he's the one who makes people smile around. So we'll obviously miss the smile and laughter. He is a very kind and generous person. So around him, he has an aura of happiness, ho jayega types. So he keeps on moving ahead. And now there is a time to move ahead from Zener. So we are having a bittersweet situation wherein हम खुश भी हैं, हम दुखी भी हैं कि he is going, and खुश हैं कि हाँ चलो कुछ तो प्रगति हो रहा है. Best of luck. Be in touch. You will be in touch. I'm my HR people. Be in touch. So yes, thank you so much. Best of luck. थँक्यू HR. काय बोलू मी अम्याबद्दल? माझा लहान भाऊच आहे तो, आणि तो आज आम्हाला सगळ्यांना सोडून चाललाय. तर खूप हा म्हणजे कंपनी सोडून चाललाय, पण तू आम्हालाही सोडून चाललाय ना कंपनी सोबत. त्यासाठी खूप वाईट वाटतंय. माझा डान्स पार्टनर, माझा मस्तीखोर भाऊ. तू जिथे जाशील तिकडे तू फाडशील ते तर आहेच रे, पण आमचं कसं होणार तुझ्याशिवाय. मिस यू. बाय. हाँ, तो आज हमें का लास्ट डे है. मैं ये सोच रहा था पिछले कल में कि हमें चला जाएगा तो ये अब ये जेनर की जितनी भी चीजें ऑर्गेनाइज करता करेगा कौन पहले ये हमारी पार्टी पुटी वाला सिस्टम. टाटा बाय बाय एंड बेस्ट ऑफ लक. बरं वाटतंय का तू चाललाय एका प्रकारे. शेवटी जनर सोडलं तू कुठेतरी चाललाय, याचा अर्थ चांगली प्रगती कर, दिल्या घरी सुखी राहा. आम्ही तुला मिस करू. बेस्ट ऑफ लक. आम्ही भेटत राहू आपण. थँक्यू मित्र. चला, अशा तऱ्हेने 3 वर्षांनी फायनली आम्ही चाललेला आहे. खूप चांगल्या मेमरीज होत्या तुझ्यासोबत मित्रा. खूप एन्जॉय केलेलं आहे आपण, ट्रिप्स वगैरे आपल्या ग्रुपमध्ये वगैरे एन्जॉय केलेला आहे. जेनरमध्ये काही प्रोग्राम वगैरे असेल तर स्वतःहून इनिशिएटिव्ह घेणारा माणूस आम्ही एकदम हा होता. तो जेनर पण मिस करेल, आम्ही पण खूप मिस करू. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर जर्नी. चांगलं तर वाटत नाहीये, कारण की आजपासून आमच्या इकडचं तो बोलत ना की एक तो आवाज असणारे दिसतात, कल्ला करणारा मुलगा. जनरचा आवाज जाणार आहे, सोडून जाणार. सो वाईट वाटतंय, पण त्याची प्रगती होते पुढे, त्याच्यासाठी आनंद आहे. असं जाऊ दे, थोडं वाईट वाटतं, थोडं भरून आल्यासारखं वाटतं मला.
क्यों भी ओवर एक्टिंग करता है साला? ओवर एक्टिंग की औलाद, अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? अमय, ऑल द बेस्ट. जिथे जाशील तिथे चांगला राहा, प्रगती कर. तुला आम्ही मिस करू. We have known each other from starting. But we had a good time. Yes, we had a good time. Nothing much to complain about. We had a good time there at Badlapur. And kudos to you. The amount of what do you say? क्या बोलो? Effort you took it up. I was really impressed. Yeah, you got थोड़ा ये हो गया था तेरा माथा खराब हो गया था in between, but ठीक है. होता रहता है. Obviously, I'm there for you. कुछ भी हो, call me up. Yes. Always your brother and take care. थैंक यू सो मच. मैं जा रहे थे, मेरे को जरा भी अच्छा नहीं लग रहा है क्योंकि यहाँ पे कोई भी काम में इनिशिएटिव लेने वाला बंदा अमय के अलावा और कोई है नहीं. अमय का अभी भी सब कुछ वहाँ रेडी रहेगा ऊपर. अमय अगर रिटेन होएगा वापस 2 साल भर के बाद या 6 महीने के बाद, तो उसको उसका सिस्टम वैसे ही मिल जाएगा. मिस करेंगे यार. बस याद रखना, टच में रहना. और एक छोटा सा 2 लाइन. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूँगा, तू याद बहुत आएगा तो मैं क्या करूँगा. क्या परफॉर्मन्स अंकल, आप मुंबई आ रहे हैं? બહુ દુઃખ થાય છે પણ ખુશી પણ વધારે થાય છે. નવી જિંદગી શરૂ કરશે મસ્ત. મોટી કંપનીમાં જશે. આ કંપનીનો તો ઉદ્ધાર કર્યું, બીજી કંપનીનો પણ ઉદ્ધાર કરશે. चांगलं वाटलं तुझं भेटून. एक दुःख आहे की आम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स बघता येणार नाही आता, जे आता मी मोबाईलमध्ये बघू रील्स. अभिनंदन. चला येतो. जब मैं यहाँ पे ज्वाइन किया था तो मैं वहाँ पे बैठता था उसी के यहाँ पे कॉर्नर पे. पहला कन्वर्सेशन ये था कि आपने उससे पूछा था, तो मैं बताया कि कैसे कैसे मैं यहाँ पे आया. फिर आपने एक बताया था बात कि कुछ भी प्रॉब्लम होगा तो मुझसे शेयर करना. बस यही बोलूँगा कि वहाँ पे भी ये चीज़ें कंटिन्यू करके जाना और टच में रहना. थँक्यू. 4 वर्षात माझं लग्न नाही झालं पण अमयचं झालं. ही महत्वाची गोष्ट आहे. माझ्या माझा अमय बाबा झाला. 4 वर्षात अजून काय सांगू. 4 वर्षात कंपनीचं सांग, बाहेरचं कुठलं सांगतोय. कंपनीमध्ये तो 5व्यावरून 6व्यावरून 7व्यावर गेला. आम्ही अजून 6व्यावर आहोत. तो जरी 7व्यावर होता ना तरी त्याचा जीव 6व्यावरती होता. 6व्या फ्लोअरला तर नेहमी यायचा. चांगला माहोल बनवायचा. आम्ही काम सोडून बाकी बघतो ते कर. चांगला होता पोरगा. आता डान्स कोण करणार काय माहिती नाही. पुढचा आम्ही शोधू आम्ही लवकरात लवकर. चांगला पोरगा होता. जरा ठेवला असता जरा खाली 6व्या फ्लोअरला जरा मजा आली असते. तुझ्या एंटरटेनमेंटसाठी आमच्या नाही सगळ्यांचाच. तो म्हणजे डिनरचा हार्ट होता. हार्ट चालला आता बघू काय होतं. बरोबर नाही वाटत. ठीक आहे. ऑल द बेस्ट. काहीतरी एक्सपिरियन्स शेअर कर मला. कधी गेले ते कळलं पण नाही ना आपल्याला. बरा तर वाटणार नाही. आपल्याला ब्लॉग बनवायचे होते पण आता जातोच तर काय करायचं आता. भेटू मग ऑफिसच्या बाहेर ऑफलाईन बनवूया ब्लॉग. चालेल. आणि रत्नागिरीला आपल्या घरी. रत्नागिरी आलाच तर भेट कधी. नक्कीच मित्र. डिसिजन जो घेतला आहे ना तो खूप कठीण होता तुझ्यासाठी. आणि आम्हाला तर मी तर ॲक्च्युली बिलीव पण करू शकत नाही. मला वाटलंच नव्हतं की तू जाणार म्हणून असं. म्हणजे अचानक असं. तू म्हणजे आमचं एक मेन ऑर्गनसारखं होतं. त्यामुळे आम्ही खूप फंक्शन करत होते, एंटरटेनमेंट करत होते. पण आज आता मला कुठेतरी असं वाटतं की एंटरटेनमेंटच्या विषयात, क्रिकेटच्या विषयात, आमचा जो फन फ्रायडे जो होता त्याच्या विषयात, पिकनिकच्या विषयात आम्ही तुला खूप मिस करणार. पण ठीक आहे तू जाण्यामध्ये नसेल पण कधी पण आम्ही तुला जेव्हा पण इन्व्हाइट करेल तू यायलाच पाहिजे. तेव्हाच म्हणजे आम्हाला शांती भेटेल असं माझं म्हणणं आहे. एवढंच. आणि आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर करियर, फ्युचर, इन युअर मॅरिड लाईफ अँड विथ युअर फॅमिली लाईफ. ऑलवेज द बेस्ट. आणि कधी पण तुला काही पण गरज पडली तर मला कॉल कर आणि मला आठवणीत ठेव. आम्ही कदम जेणून जातोय याचा माझा विश्वासच बसत नाही आहे. तर त्यांनी अतिशय चांगलं काम इथे केलं, चांगला सपोर्ट दिला आणि तो सपोर्ट आम्हाला असं कायम मिळावा अशी माझी इच्छा होती. असंच त्याचं उत्कर्ष व्हावा, त्याची भरभराटी व्हावी अशी आमची मनापासून इच्छा. आणि नेहमी आमच्या संपर्कात राहावा हीच आमची मनापासून इच्छा. तो ऑल द बेस्ट अमय कदम. What I like about you is that whatever we joke, you don't take it seriously. You laugh all the time. That is very nice. And laugh all the time. हंसते रहे
and it will improve your health as well as it is good for others. Thank you very much being with us. थँक्यू सो मच अरुल सर. काय नाही, नव्हतं झालं पाहिजे एवढ्या लवकर. तू गेल्यानंतर जरा कंपनीचं कसं काय होईल प्रश्न पडलाय आता. जरा तू असल्यावर जरा एंटरटेनमेंट होतो माणूस, जरा चांगलं वाटतं असं. दुःख तर होईल, आता नाही रडणार, ऑफ कॅमेरा रडू आपण. ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी, सगळ्या गोष्टींसाठी. वन ऑफ द बेस्ट फ्रेंड इन दिस चैनल. भाई तरक्की कर रहा है, अच्छा लग रहा है और थोड़ा बुरा भी लग रहा है कि भाई दूसरी कंपनी में जा रहा है छोड़ के. कमी महसूस होंगी, ठीक है, दुआ करूँगा अल्लाह तुझे काफ़ी तरक्की दे और टच में रहे. बाकी ऑल द बेस्ट. नाही रडायला आलाय माझा भाऊ, पण काय नाही इमोशनल झाला. एकत्र तर आपण जनरली काम तर फार कमी केलं, जे पण केलं ते खूप मजेशीर काम केलं. पण मिस करतो ते तुझ्या छोट्या रील्सला, तुझ्या आणि सुशांतच्या झालेल्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आज तुझा शेवटचा दिवस आहे जेन्युइन मनी टीममधला. आपण एकत्र मागील 4 वर्षापासून एकत्र काम करत आहोत. मुळात तू कोकणी आणि मीही कोकणातला, त्याच्यामुळे एक कोकणी इंजिनियर आपल्या बरोबर मागील 4 वर्षापासून आहे. खरं त्याचा खूप अभिमान वाटतो. तर जसं 4 वर्ष इथे काम केलंस तसंच तिथेही चांगलं काम कर आणि तुला फ्युचरसाठी बेस्ट ऑफ. थँक्यू सर. तुला काय माहीत नाही काय बोलायचं. तुझ्यासोबत जे क्षण आम्ही घालवलेत ते ऑफिसमध्ये ते कायम लक्षात राहतील. मोस्टली जे जेवण करताना आपण जेवण करून झालं खाली जायचो, ज्या आपल्या गप्पा आहेत त्याच्यामध्ये तू हा पार्ट मिसिंग राहशील. जेवण करताना पण ज्या आपल्या गोष्टी व्हायच्या तुझ्यासोबत असायचं, तेव्हा पण आम्ही तुला खूप मिस करू. बाकी पिकनिकला तर तू आमच्यासोबत असशीलच, त्यावर नो डाऊट. आपला जो हा ग्रुप बनला आहे तो कायम असा राहावा आणि त्याच्यामध्ये तू मेन पार्ट आहेत आणि शेवटपर्यंत राहावा. तथास्तु. आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. चला, तुमचा अमय उर्फ यश इथे जातो, तिथे चांगलं नाव कर, ठीक आहे. इथे जसं एन्जॉयमेंट आलं की एन्जॉयमेंट करतो ना ऑफिसमध्ये, म्हणजे असा माणूस आहे ना मिस्टर बीन सारखा आमचा. तो येतो सगळ्यांना असं स्माइल देतो तोंडावर, सगळ्यांना दिवस करून टाकतो लोकांचा तो ऑफिसमध्ये. कधी नसला तर असं म्हटलं, अरे अमय आला का, अरे आज बोरिंग आहे दिवस. अमेझिंग. यस, चांगला होईल चॅलेंज. चला, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. Amma is just a mood. It will be very much emptiness if you once you leave, of course. I mean, I think you'll be a very good dad. You are a very good husband. You're a very good friend. When everybody used to leave, I used to pour out everything to Amay. I used to just tell about my day to Amay. I think Amay has seen me crying. Amay has seen me sad. Amay has seen me happy. Amay has seen me about imaginary excited stuff. You guys was like, I used to feel with my consciousness. Like I used to feel happiness with you guys. Thank you for creating such a memories. Picnic, I thought that it will be pathetic, but thank you for creating amazing memories. All the best, Amay. I know you're going to succeed very well. Amay, all the best. आतापर्यंत जे पण आपलं बॉन्डिंग होतं एकदम भारी होतं. म्हणजे लाईक तुझ्या बरोबर डान्स करायला पण मजा आली आणि काम करायला पण मजा आली. सो याच्या पुढे पण कधीतरी आम्हाला डान्स शिकवायला ये. लाईक मी तुला मगाशी जसं सांगितलं, फन फ्रायडे आपण एकदा तरी करूया. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्यूचर. I don't have words. Like मैं क्या ही बोलूं तेरे लिए. You are very talented, born talented. अब 1 मिनट कट कर और सच बोल रही हूँ. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. असा व्लॉग वर भेटत राहा आम्हाला, आम्ही तुझे व्लॉग बघत राहू. थँक्स. Amay and my story goes a very long way. So we have been the best of friends for a very long time. It's been 15 days since we were the best of friends. But ऐसी friendship है कि every day feels like a year. He has been very kind to me. In the Mumbai office, I was very new, and he welcomed me. He was the only one who welcomed me very warmly.
15 days was not enough time, but I got to know how a beautiful person he is by heart. I wish him very best of luck for the future and lots of growth and success. And yeah, he has been a very nice captain to my team, nice colleague, nice junior. Great dancer is departing. Now I wonder how the annual function of Zerner will look like without missing the elite diamond of the function. Definitely. All the very best for his future endeavors. बाबा सोडून चाललास, खूप वाईट वाटतंय. खूप मिस करणार आहे तुम्हाला. बघ तुझे शब्द आणि एक्सप्रेशन्स मॅच होत नाहीये. तू सगळेजण, सगळी कंपनी भेटू आपण. कंपनी सोडून चाललायस पण मैत्री अशीच राहणार आहे शेवटपर्यंत. आणि तुला फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच. अमेयचा आजचा शेवटचा दिवस आहे. आमचा गावाला म्हणजे अजून एक गावाला कंपनी सोडून जात आहे. ठीक आहे, दुसरा एक गावाला पाठवशील अशी अपेक्षा आहे. कोकणची भरती झाली पाहिजे जास्त जेनरमध्ये. अमेय बरोबर 10चा टी ब्रेक, लंच ब्रेकमधल्या गप्पा आणि 4च्या ब्रेकमधला जे रस्त्यावरचं सगळं दिसणारं दृश्य आहे ते बघण्यामध्ये खूप मजा केली. जवळजवळ 3-4 वर्ष ती मजा आम्ही खूप मिस करू. प्रत्येक इव्हेंटमध्ये कसं सहभागी व्हायचं किंवा काय, किंवा त्याच्या प्लॅनिंग कसं करायचं त्याच्याबद्दल पण खूप शिकायला मिळालं. आणि मित्र म्हणून तू खूप चांगला आहेसच. दुसरी गोष्ट म्हणजे तू खूप सपोर्टिव्ह पण आहेस. कधी पण तुला काय असेल तर सल्ला पण देतोस, मदत पण करतोस आणि शिकवतोस पण. त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आयुष्यामध्ये असे खूप कमी लोक आले, त्याच्यामधला एक तू आहेस. आणि अशीच आपली मैत्री पुढे कंटिन्यू राहील असंच मी तुला सांगतो. बस. दादू बघितलंच काय, तुझ्यापेक्षा पण भारी मित्र बनलो आहे आम्ही. कॉलेजपासून अमय सरांना ओळखतो मी. कॉलेजला आम्ही अमय सर नव्हते बोलत, त्याच्यासाठी एक वेगळा शब्द होता तो आता सांगणार नाही. कॉलेजमध्ये खूप मजा केली आम्ही. सेम मजा आम्ही इकडे जेनरमध्ये पण केली. कॉलेजचीच फिलिंग येत होती. कॉलेजमध्ये त्याला आय थिंक असा डान्समध्ये काय बोलतात फेअरवेल दिला नसेल जो कंपनीने दिला. त्याच्यासाठी त्याला इथे म्हणजे कंपनीने सांगितले की आता डान्स बंद कर, पुढच्या कंपनीत जा असेल तिथे काय माहिती तुला नाचाय देतात काय का तुला नाचवतात. हेच बोलेन मी, माझे 4 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. Amay, wish you all the very best. Have a great future, and we're going to miss you. You are a best dancer. Thank you. All the best. अमय बद्दल पहिलं मला अमयचं थोडी जी आठवण आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर लॉकडाऊनच्या नंतर ज्यावेळी नीरजजींच्या टीममध्ये आलेले सगळेजण तिकडे छोटी छोटी पोरं म्हणजे जी होती नवीन आलेली ते जरा मजा वाटलेली सगळ्यांना असे. आणि तुझी एक एनर्जी असायची ती बघायला एकदम चांगलं वाटलं की बाबा आपल्या कंपनीमध्ये आलेत चांगले एनर्जेटिक माणसं. लॉकडाऊनमध्ये मी असंच माझ्यामध्ये तुम्हाला इन्स्टावर वगैरे किंवा कदाचित हे केलेलं त्यावेळी मी इन्स्टा किंवा यूट्यूबवर आय थिंक तुझे ब्लॉग का काहीतरी आहेत त्यावेळी मी कौतुकाने दाखवले माझ्या बायकोला, हे बघ माझा एक आहे बघ हे सगळं करतो म्हणून. त्यावेळी सगळे ते फॅडच आलेले. त्यामुळे ते जरा प्राऊडली वाटत होतं कोणतरी आहे आमच्याकडे, कोणतरी असे स्टार आहेत जे की असे इंस्टावर रीली बनवत आहेत वगैरे. साहेब आमचे रिस्पॉन्सिबल आहेत कामाच्या बाबतीत. जेवढं एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी त्याप्रमाणे सिरियसनेस पण आहे कामाच्या बाबतीत. ती चांगली गोष्ट आहे त्याची. त्यामुळे आम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. परत कधीतरी पुढे कुठे ना कुठेतरी भेटू अशी इच्छा आहे. बस. ओके. आज अमेय कदम उर्फ अमेझिंग यश याचा शेवटचा दिवस. वाईट वाटतंय, मी खूप सिनियर आहे, मला तो सर म्हणतो पण नेहमी फ्रेंडसारखाच वाटला. मला तरी फ्रेंडसारखाच वाटला. कारण बॉन्ड असा निघाला की अजून एकटा विशाल एगिश ते नाव घेणारच मी त्याचं. तर त्याच्याबरोबर तुझं लिंक झालं माझ्याबरोबर आणि ऑटोमॅटिकली म्हणजे असं बॉसिंगगिरी कधी वाटलीच नाही. वाटलं नव्हतं पण इतक्या लवकर जाशील म्हणून.
कारण आम्हाला पण वाटत होतं, सगळ्यांना वाटत होतं की अरे अम्मे इथे असायलाच पाहिजे, आता काय होणार आता ऑफिसचं. म्हणजे जसे फंक्शन्स लास्ट इयरचं मला वाटतं आपलं फाउंडर्स डे जो आपला कंपनीचा होतो, त्यामध्ये ज्या प्रकारे तुझं जे म्हणजे सगळे जे एक एक तू जे इव्हेंट्स बनवलेले तिकडे, ते मला वाटतं यावर्षी ऑगस्टमध्ये होणार आहे. सगळेजण वाटत बघत असणार की तुझी कुठून एंट्री होईल का, कारण यावेळी सगळी स्टेजच एम्प्टी असेल 100%. आणि खरंच आय डोंट नो, म्हणजे आपण म्हणतो की आज फेअरवेलचं काहीतरी हे असणार, फंक्शन असणार, पण ते कसं काय ते हसून होईल ते असं मला वाटत नाही आहे, कारण ते इमोशनल आहे. सो ऑल द बेस्ट अमे, आणि कीप इन टच. यस डेफिनेटली सर, थैंक यू सो मच सर. ये 2.5 साल जो मेरे साथ हमने पाइपिंग डिपार्टमेंट फॉर्म होने के बाद जो काम हुआ, उसके पहले से ही हम लोग आई थिंक सो डिस्कस कर रहे थे PNIDs और सबको लेके रिलेटेड टू BWTS. तो दैट एक्सपीरियंस विथ यू इज गुड. आई थिंक कि यू हैव दैट पोटेंशियल टू ग्रो इन द डिज़ाइन, बट आई वॉन्ट टू यू बी इन डिज़ाइन. जब मुझे पता चला कि तुम you don't want to be a part of design, you want to be shift to the sales. So उसके लिए मैंने थोड़ा सा एक्सरसाइज किया था कि you don't go over there. वो मुझे लगा कि वो तुम अपने खुद के करियर के साथ इनजस्टिस कर रहे हो, because as a mechanical you first understand and learn the engineering part and then you can jump to sales. समझ में आई रिस्पॉन्सिबिलिटी कैच करना, समझ वो तब समझ में आता है कि हाँ भाई मुझे कैसे ग्रो करना है. और ऐसा होता है ना, नॉलेज बाय एक्सपीरियंस लेना ही बेटर होता है. और पढ़ा लिखा नॉलेज, ऐसा लिखा ना, उसमें लिखा जाता है कि ऐसा इतने स्ट्रेस आने पे ये फेल हो जाएगा, वो एक पेपर में लिखा हुआ है. लेकिन रियलिटी में उतना स्ट्रेस कब आएगा, कब फेल होएगा, कभी कभी फेल भी नहीं होता, कभी कभी वो फेल भी हो जाता है. तो वो रियलिटी ही बता सकता है. फील ये कि wherever you go, I know you worked hard in whatever way you have worked. So my only support, don't feel shy to call me anytime if you need any help. I feel wherever you go, you will do best. And नई जगह जा रहा है, नया वर्किंग एनवायरनमेंट होगा और नए वर्किंग तरीके हैं वहाँ पर. बट आई विल से कि जितना सीख सको उतना सीखो, एंड बी लॉयल टू योर वर्क, और जूनियर को जितना गाइड कर सको गाइड करो. पर्सनल लाइफ वाइज यू आर ग्रोइंग, फैमिली इज ग्रोइंग, सो ऑलवेज कीप इन माइंड कंपनी तो अपनी जगह है, फैमिली अपनी जगह है, एंड फैमिली शुड बी फर्स्ट प्रायोरिटी. कीपिंग दैम इन माइंड यू शुड डू ऑल योर थिंग्स. So I don't know whether this has to be something serious or something fun, but considering we're talking about Ame, it has to be fun. This guy is a friggin' rock star. I know that we are going to miss him on every annual day, but then I'm giving him an open invitation that every annual day, no matter where he is, whatever he is doing, very well I'm sure, he's always has an open invitation and an open door. Whenever he wants to come in, he's always welcome. We are going to really miss this little bit of a energizer bunny, as I would call it. I have never seen him down or out. He always greets you with the biggest smile on his face. No matter what is going on at the back of his head, he will never let anybody see or experience what's going on. So I have only the best of regards and wishes for him, no matter what he does. And like I said, the door over here will always be open for you. Thank you, sir. Your pleasure. Thank you. जीते Acting
अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही बता। मैं काढूं मैं तेरा हूँ, तेरा हूँ मैं। और जॉबलेस घूम रहा था इंजीनियर कोविड में, तो विशाल था जिसने मेरे को इधर लाया। नीरज सर के टीम में ज्वाइन हुआ, तभी भी जैसे एक बच्चे को गाइड करते वैसे सर ने स्टार्टिंग में मेरे को पूरा पीएनआईडी सिखाया, क्योंकि मेरे को जीरो नॉलेज था पीएनआईडी का। तो मैं जो भी लेके जाता था बहुत गंदा वाला ड्राइंग, तो सर मेरे को ऐसे बोलते थे कि यार अरे हमें ऐसा नहीं करते थे, ऐसे ऐसे। मेरे को याद नहीं है अभी भी कि कभी भी सर ने ऐसे चिल्लाया मेरे पे कि अरे क्या किया है तूने, तेरे को समझ में नहीं आता क्या, ऐसे कभी भी नहीं हुआ। उसके बाद सचिन सर ने पूरा प्रोडक्शन का मेरे को नॉलेज दिया कि कैसे ड्राइंग्स या फिर मॉडलिंग जो भी था वो। हम प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ये पोस्ट था हमारा, और स्टार्टिंग में पता ही नहीं था हमारा जॉब क्या है, हमको क्या करना है, क्या कोऑर्डिनेट करना है। तो पूरा हमें समझाया कि क्या क्या किधर से चालू करना है, कहाँ तक तुम्हें लेके जाना है प्रोजेक्ट को, मॉडल्स को कैसे गाइड करना है। तो थैंक यू सो मच विशाल सर कि और जो पीएनआईडी का बचा कुचा नॉलेज था जो मेरे को टूटा फूटा लेके जाता, आपने भी कभी ऐसा चिल्लाया नहीं कि क्या कर रहा है तू। और फिर बाकी एक दो चीजों पे गाली मिला है, पर कभी पीएनआईडी पे ऐसा कुछ गाली नहीं मिला है। थैंक यू सो मच क्यूसी टीम कि इतना ज्यादा मेरे को सपोर्ट किया, क्योंकि हमारे सब मॉडलर्स गाली देके मेरे को, मतलब वो तो सब सीनियर थे मेरे, मतलब 10-10 15-15 साल सीनियर थे मेरे सब ये मॉडलर्स वर, फिर भी उन्होंने ऐसा कभी फील नहीं करवाया कि ये क्या 1 साल का बंदा है मेरे को सिखा रहा है। कभी भी ऐसा मेरे को कभी फील नहीं हुआ। उन्होंने भी बहुत ज्यादा मेरे को अच्छा सपोर्ट किया, मॉडलर्स ने भी। मैं 7th फ्लोर पे गया, 7th फ्लोर पे तो पूरा मतलब सिर्फ एक बंदे को मैं जानता था जो मेरा मालिक था क्रिकेट टीम का, वो था सौरभ। बाकी किसी को मैं पहचानता नहीं था क्या है, कौन है, कैसे है लोग। और उन लोगों ने मेरे को क्या वेलकम किया, मतलब मेरे को ऐसा लगा ही नहीं कि मैं बाहर से आया हूँ, मतलब फैमिली के जैसा मेरे को ट्रीट किया उन लोगों ने। उन्होंने बहुत अच्छा मेरे को सपोर्ट किया। सेल्स में बहुत अच्छा ट्रेनिंग सौरभ से मिला मेरे को। जेमी, मैं, जितिन, हम प्रोफेशनली सब चीजें शेयर करते थे, और पर्सनली चीजें भी ऐसी हुई थी लाइफ में मेरे तभी उस टाइम पे जब हम केबिन में थे, तो हम वो शेयर करके वो भी हम सॉल्व करते थे एक दूसरे की चीजें। तो इतना फैमिली वाला एटमोस्फियर हुआ था। उसके बाद 6th फ्लोर पे तो मेरा, मैं बोलता ही हूँ, मेरे को मिला एक छोटा भाई मिला, एक मेरे को बड़ा भाई मिला, जो मतलब मैं छोटा भाई बोलता हूँ हमेशा उसे को, मैं उसको अभी भी मेरा छोटा भाई मानता हूँ। और बड़ा भाई जो जिसको हम अंबानी बोलते हैं जो हमारे सब ट्रिप का फाइनेंशियल सपोर्ट है, वो है विजय बाबू। उसको मैं अपना बड़ा भाई मानता हूँ। कुछ भी मेरा चीज रहेगा तो मैं उससे शेयर करता हूँ कि क्या मेरे को एडवाइस दे। उसके बाद और एक मेरा बड़ा भाई है सारंग, उसको भी मैं बहुत एडवाइस लेता हूँ उससे कि क्या करूँ लाइफ में, कैसे करूँ। तो और जो मेरा परिवार बना है 10-12 लोगों का, सुशांत है, मयूरी है, दिनेश है, अपना संदीप है, योगेश है, अतुल है। तो ये जो सब है वो इट्स लाइक अ फैमिली। वो अभी जाएगा नहीं, वो मैं कंपनी छोड़ूंगा, कुछ भी हो आगे वापस भी आऊंगा, कभी पता नहीं मेरे पर तो मतलब ये है कि जो रिश्ता बना है वो बहुत ही मजबूत रिश्ता बना है। और मैं मिस करूंगा मेरे डांसिंग पार्टनर प्रतिमा ताई। मतलब मेरा एनर्जी अगर मैं कहाँ पे देखता हूँ कि मैं इतना एनर्जी वाला, और मैं हमेशा देखता हूँ कि यार कुछ तो करते यार, डांस करते या फिर क्या ही करते, तो ये पहले मैं हूँ, हम करते हैं। तो थैंक्स प्रतिमा ताई। और आशीष, कुछ भी इवेंट होता है तो हम 4-5 लोग होते हैं, जिसमें हमेशा आशीष तो होता ही है। और यहाँ पे जो मतलब मैंने देखा है, जो मैनेजर्स जो भी है अपने,
वो कभी भी ऐसा बॉस जैसा बिहेव नहीं करते, वो हमेशा ऐसे ही ट्रीट करते कि लाइक अ फ्रेंड। उनका पोस्ट भी उतना ही होता है कि वो टाइम पे उतना डांटते या फिर उतना वो बोलते हैं, पर जब काम की बात आती है, फिर संभालने की बात आती है, तो वो अपने टीम को ऐसे संभालते हैं जस्ट लाइक एल्डर ब्रदर जो अपने यंगर वंस को संभालता है कि हाँ भाई ये गलती मत कर, ये गलती मत कर। जैसे विशाल सर है, विद्याधर सर है, राजाराम सर है, सारंग भी अपनी टीम को बहुत ही अच्छी तरीके से हैंडल करता है, मैंने देखा है वो। और नीरज सर तो सभी को अच्छी तरीके से हैंडल करते हैं। लास्ट बट नॉट द लिस्ट हमारी HR रोशनी मैम। पहले तो एक ही डांस पार्टनर था मेरा उसके बाद मेरे को दूसरा डांस पार्टनर मिला। बहुत ही अच्छा बॉन्डिंग था रोशनी के साथ। उसने बहुत चीजों में हेल्प किया है मेरे को। और ये प्रोसेस था जो कैसे होगा मेरे को पता नहीं था। मेरा लास्ट वाला बहुत स्मूथली हैंडल हुआ है। वो मेरे को कुछ भी मतलब टेंशन नहीं है कि मैं कैसे ये मेरा लास्ट का जर्नी होगा। वो बहुत ईच एंड एवरी स्टेज पे शी वाज देयर। वो मेरे को बोलती थी होगा तो टेंशन मत ले, सब होगा। ऑफिस बाहर का सब, मेरे पर्सनल लाइफ का तो टेंशन मत ले, जो भी हो रहा है वो अच्छा हो रहा है, जस्ट गो विद द फ्लो। सो थैंक्स रोश और ऑल द बेस्ट टू ईच एंड एवरीवन। और थैंक यू सो मच फॉर दिस वंडरफुल जर्नी जो मैंने आपके साथ पूरा बिताई है। थैंक यू एवरीवन। थैंक यू। तर जसं आता तुम्ही सगळं बघितलंय, जो टेन्युअर होता 4 वर्षाचा, जो इथे मी घालवली 4 वर्ष या कंपनीमध्ये, त्याच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी शेअर केल्या। कदाचित कॅमेरा समोर होता त्याच्यामुळे गोड बोलले असेल समोरून पण नाही, ते जेन्युइन होतं सगळ्यांचं जे काय बोलले ते। सो त्याच्याबद्दल थँक्यू सो मच। जेनम मॅरीटाईम सोल्युशन मधले जे काय माझे कलिग्स आहेत त्या सगळ्यांना मी थँक्यू बोलतो। आणि हा ब्लॉग आजचा थोडासा मध्ये इमोशनल झाला होता, थोडा फन केला आपण, थोडासा मजा मस्ती झाली, थोडा अनएक्सपेक्टेड डान्स होता। मला माहिती नव्हतं की हे डान्स वगैरे करतील असं काय, पण तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काय बोलतात प्लॅन केलेला। सो थँक्यू सो मच माझे सगळे कलिग्स, माझी सगळी झालेली फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली ज्याला आपण बोलतो ती। सो थँक्यू सो मच। आणि हा व्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेलच असं मला वाटतंय। तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत अमेझिंग यश साइनिंग ऑफ, बाय।